कमळी पुढील भागामध्ये कॉलेजमध्ये ऋषीसोबत अनिकाचा अतिरेक बघून कमळीची चांगलीच सटकते आणि ह्यामागे नक्की काय सत्य आहे हे ती शोधून काढते. ते कसं, चला तर बघूया. तर घडतं असं, या सगळ्यामुळे नयनताराला खूप त्रास होतो. आता डॉक्टर पण वॉर्निंग देतात, अजून जर त्रास झाला तर त्यांना अटॅक येणार. यामुळे सगळेच घाबरतात. नयनताराला जर काही झालं तर आपल्या सगळ्याच प्लॅनवर पाणी फिरणार. यामुळे कामिनी, रागिनी आणि अनिका खूप घाबरलेले असतात. डॉक्टर येतात. कामिनी डॉक्टरला विचारते, तेव्हा ते सांगतात धोका टळला आहे. आता कामिनीसारखी घमंडी बाई अक्षरशः डॉक्टरांना हात जोडते. डॉक्टरच्या मागे ऋषी पण जायला लागतो. पण तेव्हा कामिनी म्हणते, ऋषी थांब, आणि त्याच्यावर आरोप करते, हे जे काही सगळं घडलं ना ते फक्त तुझ्यामुळे. अरे बिचारी तुझी आई तुला एवढं ओरडून ओरडून सांगते, पण नाही, तुला ऐकायचंच नाही. आता कामिनीचा ढोस जरा जास्तच होतो आणि ऋषी ओरडतो, बास, काही झालं तरी मी अनिकाशी लग्न करणार नाही. तो आता जाणार. तेवढ्यात रागिनी म्हणते, थांब ऋषी, आणि आठवण करून देते की आपण एका स्टेटसचे श्रीमंत लोक. अरे मग तुला अनिकाशी लग्न करायला काय हरकत आहे. यांचा एवढा अट्टहास आणि आईला पण एवढा त्रास. ह्यामुळे ऋषी विचार करतो. तो मनात म्हणतो, हे नक्की काय चाललंय आणि हे सगळं अचानक का घडतंय. या पहिले आईला एवढा त्रास झालेला मी कधीच बघितला नाही, आणि ती ह्यांचं काय ऐकते. नाही, ह्यामागे नक्कीच काहीतरी आहे. तेवढे त्याच्या मोबाईलमध्ये मेसेज येतो आणि तो वाचतो. तेव्हा ते बंड्याने मेसेज केलेला असतो की कमळी अजून हॉस्टेलवर आलीच नाही. आता ऋषीला आठवतं की कमळीला आपण भेटायला बोलवलं होतं आणि फोन आल्यामुळे आपण तिला भेटलोच नाही आणि निघून आलो. आता ऋषी खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, नाही, मला कमळीला भेटायला पाहिजे. तो आता जायला लागतो. अनिका म्हणते, ऋष कुठे चाललास. पण ऋषी काही कोणाचं ऐकत नाही आणि निघून जातो. अनिका म्हणते, मॉम मी पण आलेच. कामिनी म्हणते, काय चाललंय, काय घडणार आहे, कुणास ठाऊक. अनिका कॉलेजमध्ये जाते. तिच्या मित्रमैत्रिणीला म्हणते, चला तुम्हाला पार्टी. आता अनिकाकडून पार्टी म्हटल्यावर सगळेच खुश होतात आणि पार्टीसाठी कॅन्टीनमध्ये जातात. आता अनिका गुपचूप तिच्या फ्रेंडला सांगत असते, माझ्या ग्रॅनी आजीने असा काय प्लॅन केला ना, तुम्हाला काय सांगू. आता नयनताराला आजी जे म्हणेल ना तेच करावं लागणार. तिथून आता बंड्या बाहेर पडणार तर त्याला अनिकाचं बोलणं ऐकू येतं आणि तो चोरून तिचं सगळंच बोलणं ऐकतो आणि म्हणतो, कमळीला सांगतो. कमळी म्हणते, ऋषी सरांना सांगायला पाहिजे. कॉलेजमध्ये कमळी, निंगी आणि बंड्या ऋषीला शोधत असतात. ते ऋषीपर्यंत पोहोचतात आणि सांगणार तोच अनिका आणि तिचे फ्रेंड येतात. आता कमळीला बघितल्यानंतर अनिकाला जरा जास्तच चेव येतो. ती आता ऋषीच्या हातात हात घालते आणि म्हणते, तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला खूप आनंद होतोय. लवकरच मी आणि ऋष एंगेजमेंट करणार आहे. आनंदात म्हणते, आमचं लग्न होणार आहे. पण कमळी, निंगी आणि बंड्याला फारसं काय वाटत नाही. अनिकाची मैत्रीण म्हणते, ऋषी सर, आम्हाला ना तुमच्या तोंडून तुमच्या आणि अनिकाच्या एंगेजमेंट आणि लग्नाबद्दल ऐकायचे, आणि प्लस तुम्हाला आमची फ्रेंड अनिका आवडते हे पण ऐकायचे. दुसरी म्हणते, फायनली गाईज, आज ऋषी सर अनिकाबद्दल काय वाटतं हे आपल्या सगळ्यांसमोर सांगणार आहेत. सो ऋषी सर प्रपोज होऊनच जाऊ द्या. अनिकाच्या मनात मात्र लड्डू फुटत असतात आणि ऋषीला खूप राग येत असतो. आता मात्र कमळीला काय कळायचं ते कळून जातं. अनिका म्हणते, ऋष अरे बोल ना. ऋषी म्हणतो, मी पहिलेही सांगितलं आणि आताही सांगतो, मी ना अनिकाशी एंगेजमेंट करणार ना लग्न. तो आता निघून जातो आणि अनिका कमळीला पकडते. मिठाई भरवत म्हणते, माझ्या आणि ऋषच्या लग्नाला यायचं हं. निंगी म्हणते, तोंड बघ आरशात. कमळी म्हणते, अनिका तुझं हा ऋषी सरांविरुद्ध जो काय प्लॅन केला ना, मी तो उधळून लावणार म्हणजे लावणार, आणि हा माझा तुला शब्द आहे. ते आता निघून जाते आणि अनिकाचं चांगलंच थोबाड पडतं. तुम्हाला काय वाटतं, कमळी हे करू शकेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.